उरलोय आपण. तुम्ही तर शक्य तेवढे प्रयत्न केले, आपण पुढेही करू, पण उपयोग काय आहे? त्या दोघांनी मुळात होप्स नाही सोडले पाहिजे यार. इथं हेच दोघं हार मानून बसलेत. त्यांना असं वाटतं की आता इथून पुढे काहीच होऊ शकत नाही, संपलंय सगळं. प्रियानं तर आत्ता इतक्या उशिरा सांगितलं मला. आधी एकदा जरी बोलली असती ना की भाई काहीतरी कर, तिच्या मनासारखं होण्यासाठी वाटेल तर केलं असतं. अगदी असंच मला प्रीतम बद्दलही वाटतंय. आधीच इथपर्यंत येऊन आम्ही खूप काही केलं, खूप पुढे निघून आलो. असून 2 पावलं पुढे टाकली असते ना, मंदिरात जाऊन त्या दोघांचं लग्न, आतापर्यंत सगळं सॉल्व्ह झालं असतं. मुळात त्या दोघांचीच इच्छा नाहीये, कुठल्याही चुकीच्या पद्धतीने गोष्टी करायच्या नाहीयेत त्यांना. म्हटल्यावर आपण काय करू शकतो? त्या दोघांच्या हट्टापुढे आपण काहीच नाही करू शकतो. प्रीतम सर, प्रीतम सर, अहो किमान बघा तरी माझ्याकडे. आपल्या प्रेमाची ताकद संपली आहे का की तुम्ही नजर देऊन बघूही शकत नाही आहात माझ्याकडे? मला नाही माहित प्रिया मॅडम, कसं माहित नाही. हा, पण आता माझ्यात तेवढी हिंमत उरली नाहीये की मी तुमच्या नजरेला नजर देईन. प्रेम करताना खूप हिंमत दाखवली मी, निभावता नाही आलाय मला काहीच. असं तसे सगळेच मला बेजबाबदार समजत आल्यात. कोणाची अपेक्षाच नव्हती माझ्याकडून. नेहमी जबाबदारांपासून पळ काढत आलो आणि आताही तेच. प्रिया मॅडम, ज्या माणसाने कधी स्वतःची जबाबदारी नाही घेतली तर तुमची काय घेणार आहे? हा, असं काहीच नाहीये प्रीतम सर. तुम्ही प्लीज असं बोलू नका ना. हे बघा, ह्या सगळ्यासाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. आणि या एका गोष्टीवरून तुम्ही स्वतःला जज का करताय? ही परिस्थितीच अशी होती की तुम्ही काहीच करू शकला नाही. आणि आपण सगळ्यांनी केले ना प्रयत्न, अजूनही करतोय. हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आशा सोडू नका आणि निराश तर अजिबात होऊ नका. मी काय म्हणते, आपण ना आबांना जाऊन सगळं सांगून टाकूया की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे आणि जे काय होईल ते बघू आपण. चला मॅडम, त्याचा काही उपयोग होणार नाही यात. ज्याच्याकडे मी तुमचा हात मागायला आलेलो त्यांना मी वचन देऊन बसलो की तुमचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पाडेन म्हणून. आता आपल्या नशिबात जे लिहिलंय ना तेच होणार आणि तसंच होणार. तुमच्या साखरपुड्याची साडी आणली आहे. जिच्याशी लग्न करून या घरचं जावई व्हायचं, तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोय. चला, सगळी तयारी झाली आहे. आता मुलाकडची मंडळी आली की कार्यक्रमाला सुरुवात करू. पार्वती आणि आदिनाथ, तुम्ही दोघेही मला सतत माझ्या डोळ्यासमोर हवे आहात. कुठेही जाऊ नका. सगळी कामं जबाबदारीनं पार पडा. पार्वती, प्रिया तुझी बहीण आहे असं समजूनच तू लग्नात सामील व्हावंस असं मला वाटतं. वय आबा. ए नंदी, अरे तुला मुलासारखी सगळी कामं कर असं सांगितलं होतं, तर तू माझा मुलगाच झालास. किती जबाबदारीनं सगळी कामं करतोयस. हा, खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. आणि तुझे आई वडील भाग्यवान आहेत, तुझ्यासारखा मुलगा त्यांना मिळालाय. मला अभिमान वाटतो तुझा.
घरात सगळीकडे गोमूत्र शिपडून घ्या, वास्तू पवित्र करा. देवा, माझ्या नशिबात कदाचित प्रिया मॅडमचं प्रेम नाहीये, पण तू आता एक कर, त्यांना सुखी ठेव, त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, त्यांना विसर पडू दे माझा. देवा, माझ्या नशिबात काय लिहिलंय मला माहित नाही, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्कीच या सगळ्यातून काहीतरी चांगला मार्ग काढशील.